हॅलो फ्रेंड्स, मी आहे कांचन. पुन्हा एकदा माझ्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. आज आपण या व्हिडिओमध्ये खूपच ट्रेंडिंग ब्लाउज डिझाइन बघणार आहोत. तुमच्या साडीला तुमच्या ब्लाउजला नवीन लुक देईल असा डिझाइन आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. अगदी सोप्या पद्धतीने या ब्लाउज डिझाइनची कटिंग आणि स्टिचिंग तुम्हाला सांगणार आहे, तर व्हिडिओ पूर्णपणे बघा. जर तुम्ही चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राइब करा. चला व्हिडिओला सुरुवात करू. ब्लाउजचा बॅक पार्ट आपण इथं कट करून घेतलेला आहे. डिझाइन बनवण्यासाठी सुंदर असा आपण इथं डिझाइन बनवणार आहोत, तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. अस्तर आणि ब्लाउज पीस आपण इथं कट करून घेतलेला आहे. अगोदर आपण इथं अस्तरवरती मार्किंग करून घेऊया. ब्लाउजची उंची 13 घेतलेली आहे, रुंदी आपण टोटल 10 घेतलेली आहे, शोल्डर आपण 6 घेतलेला आहे. गळ्यासाठी मार्किंग करून घेऊया. गळ्याची रुंदी आपण इथं 2.5 म्हणजे 2.5 इंच घेत आहोत. गळ्याची उंची आपण इथं 9.5 इंच घेणार आहोत. 9.5 इंचावर एक मार्किंग करून घ्यायचं आहे. त्यानंतर आपण खालच्या साईडला डीप गळा पाहिजे म्हणून आपण इथं 3 इंचावर मार्किंग करून घ्यायचं आहे. अशा प्रकारे आपल्याला इथं एक बॉक्स तयार करून घ्यायचा आहे. त्यानंतर आपण इथं खालच्या साईडला परत एकदा 3 इंचावर मार्किंग करून घ्यायचं आहे. त्यानंतर बाहेरच्या साईडला बॉक्सच्या बाहेरच्या साईडला आपल्याला इथं 1 इंचावर मार्किंग करून, त्यानंतर खालच्या साईडला पण इथं 1.5 इंचावर मार्किंग करून अशा प्रकारे आपल्याला इथं गळ्याचा आकार देऊन घ्यायचा आहे. तर बघू शकता अशा प्रकारे आपण इथं गळ्याचा आकार दिलेला आहे. त्यानंतर गळा जो आहे आपण इथं अस्तरवरती कट करून घ्यायचा आहे. अस्तरवरती गळा जो आहे आपण इथं कट करून घेतलेला आहे. त्यानंतर ब्लाउज पीसला आणि अस्तरला आपण ओपन करून घेऊया. खालच्या साईडला आपल्याला इथं ब्लाउज पीस ठेवायचा आहे. त्यानंतर वरच्या साईडला अस्तर ठेवून एकदम व्यवस्थित आपल्याला सेट करून घ्यायचं आहे. साईडला पिन वगैरे लावून घ्यायचं आहे. टिप वगैरे टाकताना अस्तर आणि ब्लाउज पीस इकडे तिकडे होणार नाहीत किंवा गोळा होणार नाहीत, त्यासाठी आपल्याला इथं साईडला पिन लावून घ्यायचं आहे. त्यानंतर आपण इथं खालच्या साईडला टिप मारून घेऊया. तर बघू शकता खालच्या साईडला आपण टिप मारून घेतलेलं आहे. त्यानंतर फिनिशिंगनं आपल्याला इथं गळ्याला पण टिप मारून घ्यायचा आहे. अगदी व्यवस्थित आपल्याला इथं फिनिशिंगनं टिप मारून घ्यायचा. आपला गळ्याचा शेप जो आहे बिघडला नाही पाहिजे. अगदी व्यवस्थित आपण इथं जसा आपण गळा कट केलेला आहे तसाच आपल्याला इथं पूर्ण गळ्याला टिप मारून घ्यायचा आहे. त्यानंतर ब्लाउजचा जो गळ्याचा आतला कपडा आहे आपण इथं कट करून घेऊया. त्यानंतर आपण इथं साईडला छोटे छोटे कट मारून घ्यायचे आहेत गळ्याच्या. त्यानंतर अस्तर आणि ब्लाउज पीस आपण इथं पलटून घ्यायचा आहे. अगदी व्यवस्थित बघू शकता अशा प्रकारे आपण इथं पलटून घेतलेलं आहे. त्यानंतर खालच्या साईडला आपण इथं टिप मारून घ्यायचा आहे. खालच्या साईडला आपण इथं दाब टिप मारून घेणार आहोत. त्यानंतर गळ्याला पण आपण इथं दाब टिप मारून घेऊया. दाब टिप आपल्याला अशी मारायची की जेणेकरून जो अस्तरचा कपडा आहे वरती नाही दिसला पाहिजे. अगदी व्यवस्थित आपल्याला इथं फिनिशिंगनं दाब टिप मारून घ्यायचा आहे. तर बघू शकता पूर्ण गळ्याला आणि खालच्या साईडला दाब टिप आपण मारून घेतलेला आहे. त्यानंतर ब्लाऊजच्या साईडला आपल्याला इथं पूर्ण टिप मारून घ्यायचं आहे. म्हणजे ब्लाऊज वगैरे शिवायला घेतो तेव्हा अस्तर आणि कापड इकडे तिकडे होणार नाही, त्यासाठी आपल्याला इथं साईडला टिप मारून घ्यायचं आहे पूर्ण ब्लाऊजच्या. त्यानंतर जो साईडचा एक्स्ट्रा कपडा आपण इथं कट करून घेऊया. तर खालच्या साईडला आपण इथं टक्स मारून घेऊया. खालच्या साईडला अर्धा इंचावर आणि वरच्या साईडला 4 इंचावर अशा प्रकारे आपल्याला इथं दोन्हीकडे टक्स मारून घ्यायचा आहे. दुसरीकडे पण अशाच प्रकारे आपण इथं टक्स जे आहे मारून घेऊया. तर बघू शकता फिनिशिंगनं आपण गळा जे आहे इथं तयार करून घेतलेला आहे. त्यानंतर ह्याच्यावरती सुंदर असं आपण इथं डिझाईन बनवायला घेऊया. ब्लाउजचं कापड कट करून घेतलेला आपण इथं 1.5 इंचाचा अशा प्रकारे एक पट्टी कट करून घेतलेली आहे. ह्याला डबल फोल्ड करून अशा प्रकारे आपल्याला इथं टिप मारून घ्यायचं आहे दुमडून पट्टीला. तर पूर्ण पट्टीवर आपण इथं टिप जे मारून घेतलेलं आहे बघू शकता. ते पट्टीला डबल फोल्ड करून आपण इथं सेंटरमध्ये एक कट मारून घेऊया, म्हणजे आपल्याला इथं 2 पट्ट्या तयार करून घ्यायच्या आहेत.
तर ब्लाऊजचा बॅक पार्ट आपण इथं घ्यायचा आहे. त्यानंतर आपल्याला इथं गळ्याला पूर्ण लेस लावून घ्यायचा आहे. बघू शकता अगोदर आपण इथं खालच्या साईडला लेस लावून घेऊया. अगदी गळ्याच्या जवळ आपल्याला इथं लेस लावून घ्यायचा म्हणजे आपला गळ्याचा जो लुक आहे छान दिसतो. तर खालच्या साईडला आपण इथं लेस जे आहे लावून घेतलेलं आहे. त्यानंतर आपण इथं साईडला पण लेस लावून घेऊया. बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये गळ्याच्या अगदी जवळ आपण इथं फिनिशिंगने लेस लावून घेऊया दोन्ही साईडला. तर दुसऱ्या साईडला पण आपण इथं अशाच प्रकारे इथं लेस लावून घ्यायचा आहे. तर बघू शकता खालच्या साईडला आपण इथं लेस जे आहे लावून घेतलेले आहे. त्यानंतर वरच्या साईडला गळ्याला आपण इथं लेस लावून घ्यायचा आहे. वरच्या साईडला आपण थोडी वेगळी लेस वापरलेली आहे जाड. बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये अशा प्रकारे आपण इथं वरच्या साईडला पण लेस लावून घेऊया. तर एकीकडे लेस लावून घेतलेले आहे. त्यानंतर दुसऱ्या साईडला पण आपण इथं लावून घेऊया अगदी फिनिशिंगनं. खूप सोप्या पद्धतीने सांगत आहे. तुम्ही पण असा डिझाईन एकदा नक्की ट्राय करा. जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन आला असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे येणारे व्हिडिओ तुम्हाला नवीन बघायला भेटतील. तर अशा प्रकारे पूर्ण गळ्याला आपण इथं लेस लावून घेतलेलं आहे. त्यानंतर आपण इथं खालच्या साईडला पण लेस लावून घ्यायचा आहे म्हणजे आपला गळ्याचं लुक जे आहे अजून छान दिसेल. बघू शकता अशा प्रकारे आपण इथं खालच्या साईडला पण लेस लावून घेतलेला आहे. अगोदर आपण जे पट्टी तयार केलेले आहे आपल्याला अशा प्रकारे ठेवून इथं टीप मारून घ्यायचं आहे. बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये अशा प्रकारे अगदी व्यवस्थित सेट करून आपण इथं वरच्या साईडला टीप मारून घेणार आहोत पट्टीला. खालच्या साईडला पण टीप मारून घेऊया. तर खालच्या साईडला पण आपण इथं टीप मारून घेतलेले आहे. त्यानंतर आपण अजून एक पट्टी बनवली ते अशा प्रकारे आपल्याला गुणिले आकारमध्ये ठेवून त्याला पण आपण इथं टीप मारून घ्यायचं आहे. दोन्ही पट्ट्या अगदी व्यवस्थित आपल्याला इथं सेट करून टीप मारून घ्यायचं आहे वरच्या साईडला. बघू शकता अशा प्रकारे दोन्ही पट्ट्या गोंधळी आकारमध्ये आपण इथं लावलेला आहे. किती सुंदर वाटत आहे. त्यानंतर आपल्याला इथं लटकन बनवायचं आहे. लटकन बनवण्यासाठी चौकोनी कपडा कट करून घेतलेला आहे. त्रिकोणी शेपमध्ये आपल्याला फोल्ड करून आतमध्ये दोरी ठेवून आपल्याला इथं टीप मारून घ्यायचं आहे फोल्ड करून. बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये दुसऱ्या लटकनला पण अशाच प्रकारे फोल्ड करून आपण इथं टीप मारून घेणार आहोत. लटकनला आपण इथं ओपन करून घेऊया. सुंदर असं आपण लटकन जे बनवलेलं आहे. त्यानंतर इथं वरच्या साईडला आपल्याला इथं दोरी जे आहे लावून घ्यायचं आहे. बघू शकता 3 इंचाचा आपण इथं वरच्या साईडला गॅप सोडून लटकन जे आहे लावून घेणार आहोत. दोन्हीच्या पट्टीच्या सेंटरमध्ये आपल्याला इथं टीप मारून घ्यायचं आहे म्हणजे आपल्याला दोन्ही पट्टी जे आहे आपण इथं अगदी व्यवस्थित जॉईंट करून घेतलेला आहे. नॉट बांधून घेऊया. त्यानंतर आपण इथं पट्टीच्या सेंटरमध्ये आपण इथे एक बटन लावून घेणार आहोत. त्यानंतर आपण इथं खालच्या साईडला पण एक बटन लावून घेणार आहोत म्हणजे आपला गळ्याचा जो लुक आहे अजून उठून दिसेल. बघू शकता सुंदर असा आपला डिझाईन इथं कमी वेळेत आणि तयार झालेला आहे. तुम्हाला जर ब्लाऊज शिवून घ्यायचा असेल तर असा डिझाईन एकदा नक्की ट्राय करा. हा डिझाईन आता मार्केटमध्ये खूपच ट्रेंडिंगमध्ये चाललेला आहे. किंवा तुम्ही टेलर असाल तर अशा ब्लाऊज डिझाईनची आयडिया तुमच्या कस्टमरला द्या, त्यांना नक्कीच आवडेल. बघू शकता तुम्ही किती सुंदर लुक आलेला आहे डिझाईनचा. व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर नक्की करा. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. माझा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. तर कसा वाटला आजचा ब्लाऊजचा डिझाईन मला कमेंटमध्ये नक्की सांगा. जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल व्हिडिओला एक लाईक करा. जर तुम्हाला ब्लाऊज शिवून घ्यायचा असेल तर हा डिझाईन एकदा नक्की ट्राय करा. अगदी सोप्या पद्धतीने तुम्हाला या ब्लाऊज डिझाईनची कटिंग आणि स्टिचिंग मी तुम्हाला सांगितलेलं आहे. अशाच नवनवीन डिझाईन पाहण्यासाठी आपल्या कांचन डिझाईन या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.